दिल्लीतली विद्यार्थिनी गुरमेहर कौरबद्दल आता पैलवान योगेश्वर दत्तने सुद्धा वादग्रस्त ट्विट केलंय। गुरमेहर बरोबर हिटलर, ओबामा आणि काळवीट असलेला फोटो त्यांनी ट्विट केलाय। गुरमेहरला टार्गेट करणारा तो दुसरा स्पोर्ट्समन आहे। याआधी क्रिकेटर सहवागने तिच्यावर ताशेरे ओढले होते। योगेश्वर दत्तच्या ट्विटला सामाजिक नेत्या राणा अयूब यांनी उत्तर दिलंय आणि हे तुमच्याकडून अपेक्षित नाही असंही म्हटलंय, पण त्यावरही योगेश्वरने कटू शब्दात प्रतिक्रिया दिली आहे। आणि याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया। नवी दिल्लीचे आमचे रिपोर्टर सुमेध बनसोड यांच्याकडून। सुमेध, आपण बघतोय की गुरमेहर कौरबद्दल आता वादग्रस्त ट्विट सुद्धा केले जात आहे। स्पोर्ट्समन आता वादग्रस्त ट्विट तिच्या या ट्विटवर करतायत। एकीकडे सहवाग तिला ट्विटवरून झापतोय, तर दुसरीकडे आपण बघतोय की योगेश्वर दत्तने सुद्धा आता वादग्रस्त ट्विट केलंय। हे सगळं कधी संपणार आहे? निश्चित ज्या पद्धतीने गुरमेहर कौरने ज्या पद्धतीने एबीव्हीपीच्या विरोधात जे फलकबाजी केली होती आणि त्यानंतर ज्या पद्धतीने तिचा जो फोटो आहे तो व्हायरल झाला होता, त्यानंतर एक प्रकारे सोशल मीडियावरचं युद्ध आणि त्याच्यामध्ये राजकारणही कुठे ना कुठे शिकलेलं आहे। आता काही खिलाडी देखील या टीका करण्यामध्ये मागे नाही आहेत। गुरमेहर कौरने असं म्हटलं होतं की मी जी विद्यार्थिनी गुरमेहर जी आहे ती श्रीराम लेडी श्रीराम महाविद्यालयाची जी विद्यार्थिनी आहे आणि ज्या पद्धतीने रामदास कॉलेजमध्ये घटनाक्रम घडला होता विद्यार्थी टीचर आणि आयसा या निश्चितपणे। आणि आता आपण बघतोय की पैलवान योगेश्वर दत्तने सुद्धा गुरमेहर कौरबद्दल वादग्रस्त ट्विट केलंय। थँक्स सुमेध दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।